सध्या पेट्रोल पंपांवर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतोय. E20 मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अनेकांचा कल आता प्रीमियम अर्थात स्पीड पेट्रोलकडे वाढताना दिसतोय. पूर्वी दररोज साधारण 900 लिटरपर्यंत विक्री होणाऱ्या स्पीड पेट्रोलची मागणी आता तब्बल 2700 लिटरपर्यंत पोहोचल्याचा दावा पेट्रोलियम क्षेत्रातून करण्यात आला आहे. E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलेले असते. त्यामुळे मायलेज कमी होते का? इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो का? या चर्चेमुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम वाढला आहे. त्याचवेळी जुन्या वाहनांमध्ये इंधन प्रणाली आणि इंजिनच्या स्थितीनुसार परिणाम वेगवेगळा होऊ शकतो, अशी माहितीही समोर येते. मात्र स्पीड पेट्रोलमध्ये मायलेज आणि इंजिनची कार्यक्षमता चांगली राहते. या अपेक्षेने वाहन चालक त्याला पसंती देताना दिसत आहेत. म्हणजेच E20 ची चर्चा वाढली तसा स्पीडचा स्पीडही वाढला. पण खरंच स्पीड पेट्रोलमुळे मायलेजमध्ये किती फरक पडतो? हा प्रश्न आता वाहन चालकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काका सध्या सोलापूर शहरामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. जो नॉर्मल पेट्रोल विकत होतं त्याच्यामध्ये 20% इथेनॉल असल्यामुळे एक संभ्रम निर्माण झाला आहे. गाडीची इंजिन खराब होऊन त्याच्यामुळे आता स्पीड पेट्रोलवर चल जातोय. काय वाटलं आपल्याला? हे दोघे चांगले आहे, पण पॉवर जे आहे ना ते चांगले एव्हरेज देतात आणि इंजन खराब होत नाही. आणि माझा 10 किलोमीटर एव्हरेज वाढला गाडीचा पॉवरमुळे. हा, आणि आपलं जो नॉर्मल पेट्रोल होता त्याच्यामध्ये ते माझा कमी होता, 30 होता, आता 40 झाला पॉवरमुळे. पॉवरचा रेट जास्त आहे. हा आहे, राहू दे नाही. इंजन चांगला, इंजनचं काम निघत नाही आणि एव्हरेज वाढला. पण जो आता नॉर्मल पेट्रोल भरत होता नागरिक भरतायत, हा. 20% इथेनॉल असल्यामुळे गाडीची इंजिन खराब होईल, त्याच्यामुळे ते आता कोणी भरलं जात नाही. हा, पॉवरकडे आता मी 1 वर्ष झाले पॉवर यूज करते. माझे इंजन पण चांगलं आहे आणि माझ्या गाडीचा एव्हरेज पण वाढला 10%. वाढलेलं. हाँ। तासगांवकर। एक आप हाँ, मैं सद्दाम तासगांवकर बोल रहा हूँ। ये सागर से मैं पेट्रोल डालने के लिए आया था, तो लोग बोल रहे हैं कि वो मिक्स है पेट्रोल बोल के। तो इथनॉल जो 20% जो मिक्स आ रहा है, उसके जरिए में बात कर रहे थे। तो उसके लिए वो ठीक है, अभी चल रहा है, जैसे क्लाइमेट अभी है ना। लोगों को कहना है कि 20% जो इथेनॉल मिल रहा है हाँ, पेट्रोल से गाड़ी खराब हो रहा है, इंजन समस्या दिक्कतें आ रही है। दिक्कत तो आ रही है अभी। जैसा है अभी पेट्रोल तो बंद था पहले, तो अभी शुरुआत में जब अच्छा आ रहा है, चल रहा है, अभी मिक्स तो आ रहा है, पर गाड़ी को तो दिक्कत होने वाली थोड़ी बहुत महंगाई के पीरियड में। अब पेट्रोल कितना था अभी, अब कितना दाम हुआ अभी पेट्रोल का? पहले कम था, अब बढ़ गया और रेट। जैसा माहौल जैसा चाहिए ना। आप गाड़ी को कौन सा डालते हो? मैं यही डालता हूँ, सादा क्वालिटी वाला डालता हूँ, एक्सेट वाला नहीं डालता हूँ। एक्सेट वाला थोड़ा रेट ज्यादा है उसका, पर एवरेज देता है गाड़ी, पर मिक्स नहीं आता है। पर सादा बेहतर है, जो नॉर्मल हमारे जो लोगों को कहना गाड़ी खराब हो रही है। नहीं नहीं, कुछ ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है। जो पेट्रोल की समस्या जो है, जो सब मीडियम लोग हमेशा वही सोचते हैं कि पेट्रोल की बचत भी होना, पैसे की बचत भी होना, ज्यादा खर्चा करने की जिम्मेदारी नहीं लेते लोग। आमचा पंप जो आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा मेसर्स MH कारीगर पेट्रोल पंप आहे. आमच्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आहे. साधा पेट्रोल पंप मध्ये आहे आणि एक्स्ट्रा प्रीमियम जे ब्रँड आहे आमचं, ते एक्स्ट्रा प्रीमियम 95 मध्ये सुद्धा इथेनॉल आहे. परंतु त्याच्यामध्ये ऍड ऑन असल्यामुळे ते पेट्रोल चांगलं चालतंय. त्या ऍड ऑन मुळे गाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्बन येत नाही. त्यामुळे आता जास्त लोक जे आहे एक्स्ट्रा प्रीमियम मागता आहेत. पाहिले गेले तर सध्या लोकांची अशी समज निर्माण झालेली आहे की जो नॉर्मल पेट्रोल भेटत होता त्यामध्ये 20% इथेनॉल असल्यामुळे गाडीचा इंजिन खराब होतोय. त्यामुळे स्पीड ब्रेकर किंवा अन्य पेट्रोलच्याकडे मागणी जास्त होत आहे. याच्यावर काय आपलं मत आहे? इथेनॉल जे आहे मागील 10 वर्षापासून पेट्रोल मध्ये ऍड होत आहे. आता नाहीये, 10 वर्षापासून आमच्याकडे आतापर्यंत कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. फक्त प्रिकॉशन पावसाळ्यामध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरताना पाणी जाऊ नये एवढीच काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा पेट्रोल अगदी चांगला आहे, उत्तम आहे. शासनाच्या नियमानुसार आमच्याकडे पेट्रोल येणार आहे, त्याच्यामध्ये 20% आहेच. मला एकच उत्तर हो या नाही मध्ये द्यायचं आहे. हा. 20% इथेनॉल असल्यामुळे गाडीचा इंजिन खराब होतो का? नाही, अजिबात होत नाही.
लोकांचा ट्रेंड असं का होतोय की बाबा खराब होतोय आणि आता स्थिती खावं? आता लोकांच्या त्या मनात रुजलंय की बाबा इथेनॉल असल्यामुळे इथेनॉल आज नाहीये, इथेनॉल पूर्वीपासून आहे, 10 वर्षापासून आहे. माझ्याकडे अद्याप कुठलीही तक्रार आली नाही. इंडियन ऑइलच्या पेट्रोल एकदम फर्स्ट क्लास आणि आमचा 95 जे आहे XP 95 हे ब्रँडेड पेट्रोल आहे. काय सांगाल सोलापूरकरांना काय आव्हान? सोलापुराकरांना मी आव्हान करेन की पेट्रोल मध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार येण्यासारखं पेट्रोल विक्री केल्या जात नाही. त्यामुळं विश्वास ठेवावा आणि पेट्रोल भरावं.